आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. मित्राचा शत्रू शत्रू असतो. सुग्रीव आमचा मित्र आहे. तू त्याच्यावर जो अन्याय केला आहेस, तसंच तुझ्या पापाची शिक्षा देण्यासाठी मी तुझा वध करण्याची प्रतिज्ञा केली आहे. रघुवंशीय जेव्हा कुणाला वचन देतात तेव्हा प्राण गेले तरी ते वचन पूर्ण करतात. स्वतःच्या वचनाचं पालन करणं त्यांचा सर्वात मोठा धर्म आहे. तसंच त्यासाठी त्यांना निंदेला पात्र बनणंही मान्य आहे. वानरराज, आज मरणोन्मुख अवस्थेत असताना तुझ्या धर्म, सत्कर्म आणि नीतीचा हवाला देत आहेस. आपल्या स्वतःच्या जीवनात त्याच धर्म, सत्कर्म, न्याय आणि नीतीचा विचार तू स्वप्नातही नाही केलास. धर्म, अर्थ, काम आणि लौकिक सदाचार तू स्वतःच नाही जाणत आहेस. गुरूंच्या द्वारे धर्माबद्दल योग्य जाणून घेतल्याशिवायच आज तू मला धर्माविषयी उपदेश करत आहेस. माझी निंदा करताना तू मला निरागस बालकाप्रमाणे दिसतो आहेस. भक्त आणि ज्ञानी यात हेच अंतर असतं. भक्त अशिक्षित असो, मूर्ख असो, परंतु हृदयाचा खरा आणि मनाचा सरळ असतो. परंतु ज्ञानी तुझ्यासारखा दुष्ट पण असू शकतो. ज्याच्या हृदयात अधर्म आणि कपट असते त्याची अवस्था तुझ्यासारखी होते. ज्याला सुवर्णलंकेच्या राजसिंहासनावर बसूनही जीवनाच्या अपूर्णतेचा काटा बोचतो आहे, यावेळी तुझ्या हृदयात केवळ अशांती, चिंता आणि एक तडफड राहिली आहे, आणखीन काही नाही. तुझ्यासारख्या प्रत्येक दुराचार्याला एका वेळेस या गोष्टीचा असा आभास होतो की त्याची अंतिम वेळ आली आहे, आणि तेव्हा तो एका घायल सापाप्रमाणे सुरक्षेसाठी बीळ शोधत हिंडतो, परंतु त्याला कुठेही सुरक्षा नाही मिळत. तीच अवस्था यावेळी तुझी आहे. तुझी अंतिम वेळ आली आहे. सौमित्र लक्ष्मण, तुझ्या दुष्कर पराक्रमानं दुर्दम्य योद्धा इंद्रजितचा अंत करून तू या युद्धाला निर्णायक स्थितीत आणून ठेवला आहेस. 3 दिवस 3 रात्रीच्या या भीषण युद्धात रावण कुमार मेघनाथचा पराभव केल्यानं जणू तू रावणाला पराभूत केला आहेस. जणू आज मी शत्रुहीन झालो आहे. आलास तो तूच तो राम आहेस. आर्य कुल शिरोमणी श्रीराम, दशरथ नंदन, रघुकुल भूषण, ज्याच्या कीर्तीच्या पताका संपूर्ण आर्यावर्तात फैलावल्या आहेत, तो तूच राम आहेस. तू नीट ओळखलंस कपिवर. हेच आहेत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. प्रथम भेटीच्या निमित्तानं किष्किंधापती वालीचा नमस्कार स्वीकार करशील. हे धर्मध्वजाधारी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, मला फक्त एवढंच सांग, कोणत्या मर्यादेचं तू पालन केलंयस राम? अडून लपून तू माझ्यावर वार केला आहेस. अशा प्रकारे वार करणं वीराचं काम नाहीये, हे तर भ्याडाचं काम आहे. या दुष्कर्मामुळे आपल्या वीरतेवर कलंक नाही लावलास राम. राम बोला, राम बोला, उत्तर द्या राम, उत्तर द्या. हनुमान, प्रभू, यांचा बाण काढून टाक. यांची पीडा कमी होईल.
खूप दया दाखवतोयस श्रीराम. एका गोष्टीचं उत्तर तर द्या. लढाई तर आम्हा दोघा भावांमध्ये होती. अशा वेळी लपून माझा वध करणं हाच आदर्श आहे का तुम्हा आर्यांचा? मला मारून आपल्या लोकांच्या सभेत निंदेला पात्र नाही ठरणार. माझं आणि तुमचं तर काहीच वैर नव्हतं राम. मग कोणत्या कारणाने हा सुग्रीव इतका प्रिय झाला आणि मी आपला शत्रू झालो? धर्मासाठी अवतरला स्वामी, मारून मज तुम्ही साधिले काही. मी वैरी सुग्रीव प्यारा, अवगुण सांगा नाथ मग मारा. कारण सांगा नाथ मग मारा. राम, मी का आपला शत्रू झालो? मित्राचा शत्रू शत्रू असतो. सुग्रीव आमचा मित्र आहे. तू त्याच्यावर जो अन्याय केला आहेस, तसंच तुझ्या पापाची शिक्षा देण्यासाठी मी तुझा वध करण्याची प्रतिज्ञा केली आहे. रघुवंशीय जेव्हा कुणाला वचन देतात तेव्हा प्राण गेले तरी ते वचन पूर्ण करतात. स्वतःच्या वचनाचं पालन करणं त्यांचा सर्वात मोठा धर्म आहे. तसंच त्यासाठी त्यांना निंदेला पात्र बनणंही मान्य आहे. राम, सुग्रीवाशी मित्रता करण्यामध्ये रावणानं पळवून नेलेल्या आपल्या पत्नीची सुटका करण्याचा तुझा स्वार्थ नाही आपल्याला, पण प्राण गमावण्याच्या भीतीनं पर्वताच्या घडीत तोंड लपवून पडून राहणारा हा भेकड काय तुझी मदत करणार सांग? यासाठी तू किष्किंधापती बालीकडे आला असतास तर बघितलं असतास की मी आतापर्यंत त्या दुराचार्याला बांधून तुझ्या चरणावर टाकलं असतं. सीतेला त्याने सागराच्या अथांग तळाशी, आकाशात किंवा पाताळात कुठेही लपवलं असेल. मी सीता मातेला तुझ्या स्वाधीन केलं असतं. ज्या प्रकारे क्रूरतेने तू वालीचा वध केलायस, त्या अनितीला तू इतिहासात कधीही न्यायोचित नाही ठरवू शकणार. जो जन्म घेतो तो अवश्य मरतो, म्हणून मला मरणाचं दुःख नाही आहे. माझ्यानंतर सुग्रीवला राज्य मिळेल ते पण चुकीचं नाही आहे. चुकीचं हेच आहे की तू मला रणांगणात माझ्याशी वीराप्रमाणे युद्ध करून नाही मारलंस. मला अधर्मानं मारलायस तू. तू माझी निरपराध हत्या केली आहेस. तुझ्या या पापाचं प्रायश्चित्त कधीच नाही होणार रामा, कधीच नाही होणार. वानरराज, आज मरणोन्मुख अवस्थेत असताना तुझ्या धर्म, सत्कर्म आणि नीतीचा हवाला देत आहेस. आपल्या स्वतःच्या जीवनात त्याच धर्म, सत्कर्म, न्याय आणि नीतीचा विचार तू स्वप्नातही नाही केलास. धर्म, अर्थ, काम आणि लौकिक सदाचार तू स्वतःच नाही जाणत आहेस. गुरूंच्या द्वारे धर्माबद्दल योग्य जाणून घेतल्याशिवायच आज तू मला धर्माविषयी उपदेश करत आहेस. माझी निंदा करताना तू मला निरागस बालकाप्रमाणे दिसतो आहेस. तू स्वतः चपळ आहेस आणि चंचल चित्त असलेले अजित आत्मा वानर तुझे मंत्री आहेत. ज्याप्रमाणे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवतो, तसेच तुझे चपळ मंत्री तुला सल्ला देतात. मग तू धर्माचा विचार कसा काय करू शकतोस? धर्माच्या सूक्ष्म स्वरूपाला कसं समजू शकतोस? धर्माची गोष्ट तर दूरच राहिली. आपल्या मर्यादित सामर्थ्याच्या मस्तीत चूर राहून तू तर सामान्य लौकिक आचार व्यवहाराचा विचारही नाही केलास. मोठा भाऊ, पिता तथा गुरु तिघही एकसारखेच पूजनीय मानले गेलेत. त्याचप्रमाणे धाकटा भाऊ, पुत्र तथा शिष्य तिघही एकसारखेच मानलेत.
पुत्राची पत्नी, भावाची पत्नी तथा बहिणीशी आपल्या कन्येप्रमाणे पवित्र संबंध ठेवणं सांसारिक, सामाजिक आणि नैतिक धर्म आहे. परंतु तू कधीही कोणत्याही मर्यादेचं पालन नाही केलंस. आपला छोटा भाऊ सुग्रीवावर अन्याय करून त्याचा दोष नसताना त्याला संकटात टाकलंस आणि त्याच्या जिवंतपणीच त्याची पत्नी रुमाला अधर्म आणि अनितीनं पत्नीप्रमाणे स्वतःच्या अधीन ठेवलंस. अशा पुरुषाचा वध करणंच त्याच्यासाठी योग्य दंड मानला आहे. अनुज असुनी त्याची भार्या चोरीली, सून वा कन्या जशी तुझी होती, त्यावर ज्यांची नजर ते द्रोही, गुन्हे तुझे काही माफ न होती, गुन्हे तुझे काही माफ न होती. जरी हे माझं पाप होतं तरी शासन करण्याचा अधिकार फक्त राजालाच असतो. तुला काय अधिकार होता न्यायाची जबाबदारी आपल्या हातात घेण्याचा? अहंकारी वानरा, तुला हे माहीत असलं पाहिजे की पर्वत, जंगल आणि न्यायानं युक्त ही सारी पृथ्वी आम्हा शिवाकू वंशाच्या राजांची आहे. यावेळी शिवाकू वंशाचे राजा भरत आहेत. त्यांच्याच आज्ञेचं पालन करणारा आणि पवित्र शिवाकू वंशाचा वंशज या नात्यानं इथले पशु, पक्षी, नर, वानर सगळ्यांबद्दल दयाभाव ठेवणं किंवा त्यांना दंड देण्याचा अधिकार मला प्राप्त आहे. धर्मात्मा राजा भरत या पृथ्वीचे पालन करते आहेत आणि ते असताना कोणीही प्राणी धर्माविरुद्ध आचरण नाही करू शकत. म्हणूनच आम्ही सर्व त्यांच्याच आज्ञेनं श्रेष्ठ धर्माप्रमाणे स्थिर राहून तुझ्यासारख्या धर्मभ्रष्ट पुरुषांना विधिवत दंड देतो. वाली, सत्पुरुषांचा धर्म अतिसूक्ष्म आहे. तो समजणं खूप कठीण आहे. इतकं जाणून घे, जर राजानं पाप्याला दंड दिला तर पापी तो दंड भोगून निष्पाप ठरतो. परंतु जर राजानं पाप्याला उचित दंड नाही दिला तर त्या दंडाचं फळ राजाला स्वतःला भोगावं लागतं. मनुस्मृतीमध्ये मनु महाराजानं पण हेच सांगितलं आहे. राजभीकृत दंडास्तु कृत्यो पापानि मानवाः निर्मला स्वर्ग मायांती संतः सुकृती नौपथा शासनात वापि मोक्षाद्वाः इस्तेनः पापात् प्रमुच्यते राजात् दुःशासन पापस्य तद्वापनौति किल विषम. हे वनराज, तुझे पाप केलं आहेस त्यानुसार तुझा वध सर्वतः धर्मानुसार उचित मानला जाईल. हे दिव्य स्वरूप नरोत्तम, दुष्टपणा, अहंकाराचे पडदे माझ्या डोळ्यासमोरून दूर झाले आहेत. माझ्या आत्म्याचे अंतःचक्षु उघडत आहेत. जणू आत्म्याने परमात्म्याला ओळखलेलं आहे. आपल्या अमोघ बाणाच्या पिडेच्या घावामुळे आणि अज्ञानाच्या आवेशामध्ये माझ्याकडून तुमच्याबद्दल अनुचित उद्गार बाहेर पडले. त्यासाठी क्षमा करा प्रभू. आपण तर परमार्थ तत्वाचे यथार्थ ज्ञानी आहात आणि मी धर्मभ्रष्ट प्राण्यांमध्ये अग्रगण्य आहे. हे कृपा सिंधू, माझा अंत मला चेतनाहीन करणार आहे. त्याआधी मला आपल्या चरणाची धूळ देऊन मला प्रायश्चित्त करू देत प्रभू. प्रभू 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 प्रभू. हे वानरराज, प्रायश्चित्त तर तुझं शिक्षा भोगूनच झालं. म्हणून सांगितलं आहे, राजाकडून शिक्षा भोगून माणूस परत पापहीन आणि पवित्र होतो. म्हणूनच राजन, तू आता निष्पाप आहेस. म्हणूनच अधीर नको होऊस. तुझ्या मनातून मृत्यूचं भय, संकट काढून टाक. आम्ही सर्व तुझ्या दीर्घायूची मंगल कामना करून तुझी सेवा आणि उचित उपाय करून
तुझ्या प्राणांचं रक्षण करू. प्रभू, आता रक्षण कशासाठी? जीवन तर परत परत मिळेल, परंतु या हातांनी मरण येऊन मोक्ष तर नाही मिळणार. हे रामा, असा मृत्यू परत नाही मिळणार. प्रभू, परत नाही मिळणार. जन्मा मागुनी जन्मचा राही, अंत राम म्हणे येतच नाही, अंतराम म्हणे येतच नाही. हे प्रभू, हे सगळं आपणच दिलेलं आहे. मी तर आपला आशीर्वाद घ्यायला आलो आहे. अंगद, हा सर्व यांच्या श्रीचरणाचा प्रताप आहे. यांच्या श्रीचरणावर नमस्कार करू. अच्छा, युवराज अंगद, भगवंत तुला सुखी, दीर्घायू तथा यशस्वी करो. किशकिंधापती महाराज सुग्रीव, भगवंत पुंडरिकाक्ष आपल्याला एक आदर्श प्रजावत्सल राजा होण्याचं यश प्राप्त करो. बसावं महाराज. महाराज, यावेळी आपलं प्रथम कर्तव्य आहे राज्यातील समस्त सामर्थ्यांचं संघटन. त्याआधी माझं पहिलं कर्तव्य आहे देवी सीतेचा शोध घेणं, ज्यामुळे त्यांच्या सुटकेचा उपाय करता येईल. आपण बरोबर बोललात महाराज सुग्रीव. आज आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य हेच आहे की चारही दिशांनी वहिनींचा शोध घेतला जावा. परंतु या शोधासाठी ही वेळ योग्य नाहीये लक्ष्मण. पावसाला सुरुवात झाली आहे. चारही बाजूला नदी नाले भरून गेले आहेत. प्रवास संभव नाहीये. म्हणूनच 4 महिन्यात सर्व यात्रा स्थगित केल्या जातात. महाराज सुग्रीव, हे 4 महिने आपण आपलं नवराज्य सुव्यवस्थित करण्यात घालवा. त्यानंतर कार्तिक लागताच आपण सर्व वानरांना एकत्रित करून आमच्याकडे या. नंतर महाअभियानाचा श्री गणेशा केला जाईल. हे 4 महिने आम्ही प्रसरवन गिरीपर्वतावर निवास करू. रणशूर वीरांनो, सैनिक जेव्हा युद्धाच्या दिशेनं पहिलं पाऊल उचलतो तेव्हा जगातील सर्व मोह माया सोडून पुढे चालत असतो. त्यावेळी त्याची सर्व नातीगोती मागे राहून जातात, इथपर्यंत की आयुष्याचा मोहही सोबत राहत नाही. तो मोह मायेची सारी बंधनं तोडून एका योग्याप्रमाणे केवळ एकाच लक्ष्यावर दृष्टी ठेवून पुढे चालत राहतो. सैनिकाचं युद्धात एकच लक्ष असतं, विजय. आपलं लक्ष ही विजयाचं आहे. परंतु कोणी एक प्राणी किंवा रावण नावाच्या कोणा एका शत्रूवरच नाही, तर अधर्मावर धर्माचा विजय, अनीतीवर नीतीचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय, हाच विजय आपलं लक्ष आहे. आणि त्याच लक्ष्याच्या दिशेनं आपल्याला पुढे चालायचं आहे. युद्धात जिंकण्यासाठी 2 गोष्टी परमावश्यक आहेत: मनात उत्साह आणि हृदयात प्रभूवर विश्वास. म्हणूनच मनात उत्साह ठेवा आणि हृदयात हा विश्वास ठेवा की प्रभू
सदैव धर्म आणि सत्याची साथ देतात, तेव्हा तुम्हाला कोणतीही शक्ती नाही हरवू शकणार. सेनापती नील, तुम्ही पथ ठरवणाऱ्या अग्रिम दलाला घेऊन पुढे चालावं. पण या गोष्टीपासून सावध रहा की पुढे चालणारी सेना कुठलंही गाव, नगर किंवा जनपथाच्या जवळून जाणार नाही, ज्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही. मार्गात कोणी उत्पात करणार नाही, कोणीही शिस्तभंग करणार नाही. आपण निश्चिंत राहा प्रभू, आपल्या आज्ञेचं पालन होईल. आता निघण्याचा आदेश द्या. जय भोलेनाथ, यशस्वी भव. जय माता भवानी. जय भवानी. दुरून पाहुनी उभे जे भ्राता, नेत्र मधुनी चैतन्य येता. राम प्रभुची छबी धामा समही, राहे अवलोकी एकटक चरणांशी. एकटक चरणांशी. हे नाथ, मी महाराज रावणाचा छोटा भाऊ बिभीषण आहे. हे देवतांचे रक्षका, माझ्यात सारे अवगुण आहेत. माझा जन्म राक्षस कुळात झाला आहे. माझं शरीर तामसी वृत्तीचं आहे, ज्याच्यामुळे स्वभावताच मला पापांची जवळीक करावीची वाटते. हे सर्व असल्यानं मी आपल्या दर्शनासही पात्र नाही आहे. तरी ही आपली यशोगाथा ऐकून आपल्याला भेटायला आलो आहे. प्रभू, आपण शरणागत वत्सल आहात. ज्याला आपल्याला शरण येता येईल त्याला जन्ममृत्यूच्या भयापासून मुक्तता मिळते. प्रभू, मला महाराज रावणानं अपमानित करून लंकेतून हाकलून दिलं आहे. मी त्यांना अधर्म आणि अनितीपासून वाचवण्यासाठी ह्या गोष्टीवर भर दिला होता की देवी सीतेला सन्मानपूर्वक आपल्याकडे पोचतं करावं आणि लंका व लंकेतील निर्दोष प्रजेला युद्धातील संहारापासून वाचवलं जावं. परंतु त्यांनी कोणत्याच प्रकारे ऐकलं नाही. मी माझा मुकुटही त्यांच्या चरणांशी ठेवला होता. त्यांनी त्यालाही लाथ मारून दूर फेकून दिला. आता मी अपमानित आणि दुखावला जाऊन आपला परिवार, घर, संपत्ती सगळं सोडून आपल्याला शरण आलो आहे. प्रभू, आपण शरणागत वत्सल आहात. माझ्यावर राग नका धरू प्रभू. माझं रक्षण करा प्रभू, माझं रक्षण करा. आपण आमच्या शत्रूला सोडून आमच्याकडे आला आहात. आता आपण आमचे मित्र आहात, तेव्हा मित्राचं स्थान ग्रहण करा. स्वामी, मी तर एक सेवक व्हायला आलो होतो. आपण मला मित्राचं स्थान दिलं. मी याच्या पात्र नव्हतो. ही आपली विनम्रता आहे आणि हीच आपली महानताही आहे. लंकेश, लंकेश,
प्रभू, लंकेश तर यावेळी महाराज रावण आहेत. आपण एका शरणार्थीला ही संज्ञा कशी दिलीत? रावण तर केवळ काही दिवसांसाठीच लंकेश आहे. त्याची पापकर्म त्याच्या सर्व शक्तींना क्षीण करून त्याच्या मृत्यूला खूप समीप घेऊन आली आहेत. तत्पश्चात लंकेचं राजसिंहासन आपल्याला सांभाळावं लागेल. युद्धानंतर लंकेच्या प्रजेला एका धर्मपरायण राजाच्या द्वारे सुख आणि शांती देण्याची जबाबदारी जितकी आमची असेल तितकीच आपलीही असेल. तुमच्या प्रजेचं हित तुम्हाहून अधिक इतर कुणाच्या मनात असेल? आणि खरी गोष्ट ही आहे प्रभू, की मी आपल्या मंत्र्यांच्या संमतीने आपल्या शरणार्थ ह्याच आशेने आलो आहे की लंकेच्या निर्दोष प्रजेच्या वतीनं आपल्याकडे दयेची भीक मागू. कोण्या एका पाप्याच्या पापामुळं साऱ्या प्रजेला हा दंड भोगावा लागू नये. मित्रा, आम्ही तुझ्या प्रजावत्सलतेची प्रशंसा करतो. आम्ही तुला वचन देतो की आमच्या सेनेचा कोणीही सैनिक लंकेच्या कोणाही निर्दोष नागरिकास इजा नाही करणार. उलट माझी सेना तुमच्या प्रजेचं रक्षणच करेल. आम्ही केवळ त्यांचाच संहार करू जे युद्धाच्या इच्छेनं आमच्या समोर येतील. मी लंका रहिवाशांच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण आपल्या सेवकाबरोबर त्या सगळ्यांना निर्भय करून टाकलं. आपल्याहून मोठा दानशूर कोण असू शकेल? प्रभू, हीच दयाबुद्धी कायम ठेवा. मित्रा, तू आमच्याकडे आश्रय मागायला आला आहेस. आम्ही तुला लंकेश म्हटलं आहे. आमच्या बाणाप्रमाणेच आमचे शब्दही अमोघ आहेत, जे खोटे नाही होऊ शकत. रावणानं तुझ्या मुकुटाला लाथ मारून दूर फेकला आहे. त्याच्याऐवजी आम्ही तुला राजमुकुट घालू. महाराज सुग्रीव, तुम्ही समुद्राचं पवित्र जल मागवा. सागरात समस्त तीर्थांच्या पाण्याचा समावेश आहे. आपल्या सेनेच्या समोर त्याच पवित्र जलानं आम्ही लंकेचे भावी नरेश महाराज बिभीषणांचा राज्याभिषेक करू. प्रभू, सेनेच्या वेगवेगळ्या तुकड्या आपापल्या निश्चित स्थानावर नियुक्त आहेत. आपले युद्धपती आणि सेनापती आपल्या आपल्या सांगितलेल्या ठराविक मोर्चावर आपल्या आज्ञेच्या प्रतीक्षेत आहेत. आपला इशारा मिळते क्षणी आक्रमण सुरू होईल. आता आपण निश्चित करा, पहिला हल्ला कोणत्या बाजूने होईल? महाराज सुग्रीव, आमच्या मनात एक विचार आहे. आक्रमण करण्याआधी रावणाला एक शेवटची संधी दिली जावी. ह्याच्या अगोदर आपले वीर योद्धे या सुंदर नगरीचा विनाश करून टाकतील. जर रावण सीतेला सन्मानपूर्वक परत करून मला शरण येईल तर मी त्याला क्षमा करेन. क्षमा करायची दादा? त्या पाप्याला ज्याने जगदंबेप्रमाणे पवित्र सीता मातेला पळवलं, देवांना हानी पोचवली आणि आपल्या पित्या समान महात्मा जटायूंचा निर्दयतेने वध केला? लक्ष्मण, नाही दादा, ज्याने माझ्या देवतुल्य भावाच्या मनाला दुःख दिलं आहे त्याला मी क्षमा करण्यास संमती नाही देत. लक्ष्मणा, शास्त्र सांगतं की सामर्थ्यवानाला क्षमेचा गुण सोडून नाही चालत. दयाच वीराची शोभा असते. देवगुरु बृहस्पतींनी राजनीतीचे शिक्षण देताना सांगितले आहे की स्वतःच्या क्रोधाला प्रदर्शित करताना, कोण्या एका व्यक्तीला पापाचा दंड देताना जर त्याची प्रजा आणि निर्दोष प्राण्यांचा सर्वनाश होण्याची संभावना असेल तर वीरपुरुषाने स्वतःच्या क्रोधाला शांत करून क्षमेच्या गुणाला स्वीकारावे आणि शत्रूला आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यास अवधी द्यावा. हाच राजधर्म आहे आणि हीच राजनीती आहे. प्रभो, ही योजना रजोचित पण आहे आणि धर्मोचितही.
आता प्रश्न हा आहे की आपला दूत बनवून कोणाला पाठवलं पाहिजे. कारण की दूत असा असला पाहिजे जो परमबुद्धिमान हवा, परमवीर पण हवा. कारण की असा शत्रू कोणत्याही वेळी कपट करू शकेल. दादा, मग तर आपल्याला वीर हनुमानांना पाठवायला हवं. नाही, का? कारण शत्रू असंच समजेल की सर्व वानर सेनेत एकच वीर योद्धा आहे ज्याला वारंवार पाठवत आहेत. परंतु किती दुःखाची गोष्ट आहे की अशा शक्तीचा प्रयोग तू अधर्माच्या कार्यासाठी केलास आणि या दुर्दशेला येऊन पोहोचलास. दुर्दशा? कोणाची दुर्दशा? आमची का तुझी? तुझी. एका वनावनातून भटकणाऱ्या वनवाशीला सुवर्ण लंकेच्या सिंहासनावर बसलेल्या त्रिभुवन विजयी लंकेशाच्या वैभवात दुर्दशा दिसत आहे. राम, तू आपल्या वाक्पटुतेच्या जादूनं या अज्ञानी वानरांना भ्रमित करू शकतोस, रावणाला नाही. भक्त आणि ज्ञानी यात हेच अंतर असतं. भक्त अशिक्षित असो, मूर्ख असो, परंतु हृदयाचा खरा आणि मनाचा सरळ असतो. परंतु ज्ञानी तुझ्यासारखा दुष्ट पण असू शकतो. ज्याच्या हृदयात अधर्म आणि कपट असते त्याची अवस्था तुझ्यासारखी होते. ज्याला सुवर्णलंकेच्या राजसिंहासनावर बसूनही जीवनाच्या अपूर्णतेचा काटा बोचतो आहे. यावेळी तुझ्या हृदयात केवळ अशांती, चिंता आणि एक तडफड राहिली आहे, आणखीन काही नाही. तुझ्यासारख्या प्रत्येक दुराचार्याला एका वेळेस या गोष्टीचा असा आभास होतो की त्याची अंतिम वेळ आली आहे आणि तेव्हा तो एका घायल सापाप्रमाणे सुरक्षेसाठी बीळ शोधत हिंडतो, परंतु त्याला कुठेही सुरक्षा नाही मिळत. तीच अवस्था यावेळी तुझी आहे. तुझी अंतिम वेळ आली आहे. तुझ्या पापकर्माच्या विषामुळे तुझ्या मनाच्या शांतीला जाळले आहे आणि तू त्या अशांतीची तडफड, पापाच्या विषारी काट्याची जखम लपवण्यासाठी मोठ्या आवाजात मोठ्या मोठ्या बढाया मारतोयस. त्याला तुझे स्वतःचे मनही नाही मानत. रावण, ह्याच अवस्थेचे नाव दुर्दशा आहे. राम, ऐकलं होतं की रघुवंशी मोठे वीर असतात, परंतु तुला पाहून ही धारणा दूर झाली. तू तर कोणा राजाच्या दरबारातील उपदेश ऐकवणारा भाट किंवा पंडिताप्रमाणे कुणी उपदेशक वाटतोस. अरे, जे वीर असतात ते धनुष्य बाणाने बोलतात, तोंडानं नाही. हा खांद्यावर जो धनुष्य लटकावला आहेस ना, तो काही शोभेची वस्तू नाही आहे. त्याने बाण सोडले जातात असे.
रावण, केवळ पाशवी बल आणि अस्त्रशस्त्रांच्या मोजणीने युद्ध नाही जिंकली जात. युद्ध जिंकण्यासाठी धर्म आणि आध्यात्मिक शक्ती परम आवश्यक आहे. तू लक्ष्मणाला सांगितले होतेस की तुमच्याकडे काही नीती, काही धर्म नसतो. आमच्या इथे युद्धाचाही धर्म असतो. आम्ही शस्त्रहीन आणि निशस्त्र शत्रूवर कधी वार नाही करत. ही आहे रघुवंशीयांची वीरता. लंका नरेश, ह्यावेळी तू शस्त्रहीन, सुरक्षाहीन आणि अपमानित अवस्थेत केवळ शत्रूच्या दयेवर जिवंत आहेस. ह्याचंच नाव आहे दुर्दशा. ज्ञानहीन दशानना करुणी केले शस्त्रविहीन मानपान अभिमान हिरावून घे सकल श्रीराम. आता जा, उद्या परत शस्त्र घेऊन ये. प्रभू, मी माझी अंतर्व्यथा कशी व्यक्त करू? कुंभकर्णासारख्या भावाच्या मृत्यूमुळे माझं डोकं लज्जेनं झुकलं आहे. माझं हृदय दुःखाने भरून गेलं आहे. अशी हीन भावना तर कोण्या कर्महीन, कर्तव्यहीन आणि गरिबाबद्दल व्यक्त केली जाते. आपल्याला तर अशा भावाबद्दल गर्व व्हायला हवा, जो आपल्या कर्तव्याचे पालन करताना वीरगतीस प्राप्त झाला. कुंभकर्णासारखा अपूर्व, अद्वितीय विराट व्यक्तित्व एकमेव उदाहरण होऊन अमर राहील. न भूतो न भविष्यती. ना कुंभकर्णाच्या आधी कोणी कुंभकर्ण जन्माला होता आणि ना कुंभकर्णाच्या नंतर पृथ्वीवर कोणी कुंभकर्ण जन्माला येईल. असा वीर असूनही त्याने अधर्माची साथ दिली, पापाची साथ केली. हा त्याचाच परिणाम आहे. त्यात आपला काहीही दोष नाही. आपल्या मनाला दुःखमुक्त करा महाराज. दीर्घजीवी हो, यशस्वी हो. महाराज विभीषण, आपण उगाचच चिंता करत होतात. आपण माझ्या लक्ष्मणाचा शौर्य आणि पराक्रम पाहिला. दादा, ह्यात माझं काहीच नाहीये. हा आपल्या आशीर्वादाचा प्रताप आहे. आपल्यालाही हे माहितीये. तरी सुद्धा माझा उत्साह वाढवण्यासाठी आपण माझी प्रशंसा करताय. नाही लक्ष्मण बंधू, अतिकायाचा वध करणं इतकं सोपं नव्हतं. हे कार्य तुझ्यासारख्या तपस्वी आणि पराक्रमीकडूनच संभव होणे शक्य होते. परंतु यापुढे जाऊन आणखी कठीण परीक्षेची वेळ येणार आहे. आम्ही कठीणातल्या कठीण परीक्षेला नाही घाबरत विभीषणजी. आज युद्धभूमीत रावणाचे 4 मुलगे आणि मोठे मोठे महाबली सेना नायकांची प्रेते धुळीत पडली आहेत. हे दृश्य तर भयंकर आहेच, परंतु मी त्या दृश्याची कल्पना करतो आहे भगवन, जेव्हा सर्व लंका एका मोठ्या स्मशानभूमीप्रमाणे मृत शरीराने भरलेली असेल आणि त्यांच्यावर रडणारा कोणीही असणार नाही. प्रभू, युद्धाचा परिणाम केवढा तरी भयानक असतो. लढणाऱ्यांबरोबर
त्यांच्या संस्कृतीचाही विनाश होऊन जातो. होय महाराज विभीषण, ही एक मोठी विडंबना आहे की नेहमी धर्माच्या शक्तींना अधर्माच्या शक्तींच्या विरुद्ध शांतीच्या स्थापनेसाठी युद्ध करावे लागते. सत्य तर हे आहे की माणसाचा सर्वात मोठा शत्रू स्वतः युद्ध आहे. मानव संस्कृतीचा पूर्ण विजय तेव्हा होईल जेव्हा या संसारात सत्य आणि न्यायाच्या विजयासाठी मानवाला युद्धाची आवश्यकताच नसेल. दादा दादा, तू कपटनीती करू लागलाय, अदृश्य होऊन प्रहार करतोय. दादा, मला आज्ञा द्या. संपूर्ण राक्षस जातीचा नाश करण्यासाठी मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करीन. नाही लक्ष्मण, ब्रह्मास्त्र अत्यंत विनाशकारी आहे. शास्त्र त्याच्या प्रयोगाची परवानगी प्रत्येक परिस्थितीत नाही देत. म्हणूनच आपल्याला उत्तेजित होऊन धर्मयुद्धाचा मार्ग सोडून चालणार नाही. परंतु राक्षस लोक कोणतीही नीती नाही मानत. ते युद्धात छलकपटाची मदत घेऊन आपल्या सेनेचा संहार करतायत. त्यांच्या मायावी शस्त्रांपासून वाचण्याचा एकच रस्ता आहे, ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला जावा. युद्धनीती सांगते, अयुद्धमानम प्रच्छन्नम प्रांजलिम शरणागतम पलायमानम मत्तम वा नहंतुम त्वमिहार्हसि. अर्थात जो समोर युद्ध करत नसेल, शरण आला असेल, युद्धातून पळून जात असेल किंवा वेडा झाला असेल, त्याच्यावर ब्रह्मास्त्रासारख्या महासंहारक अस्त्राचा उपयोग वर्ज्य आहे. परंतु नाही लक्ष्मण, नाही. अधर्मानं मिळवला गेलेला विजय कधीच कल्याणकारी नाही होऊ शकत. जशी आज्ञा दादा. प्रभू, राजकुमार लक्ष्मण विजयी झाले. या राक्षस कुमारानं परम घोर युद्ध केलं. त्यामध्ये हर प्रकारच्या मायेचा प्रयोग केला. परंतु परम तेजस्वी श्री लक्ष्मणानं त्याची सर्व अस्त्र निष्भ्रम केली. आणि शेवटी रावणाचा हा सर्वात महाबली पुत्र आपल्या लहान भावाच्या हाताने मृत्यूला प्राप्त झाला. आज सर्व वानर सेना हर्ष उत्साहाने आपला आणि श्री लक्ष्मणाच्या नावाचा जयघोष करत आहे. महाराज सुग्रीव, आपल्या आणि आपल्या सेनेच्या सहकार्यामुळेच लक्ष्मण हा विजय प्राप्त करू शकला. आम्ही सदैव आपल्या आभारी राहू. लक्ष्मण, तुझ्या या महान विजयाला पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत. महाराज सुग्रीवांनी युद्धातील तुझी वीरता आणि पराक्रमाचा सर्व वृत्तांत कथन केला आहे. दादा, यात माझा काहीच पराक्रम नाहीये. हा सर्व आपले श्रीचरणांचा प्रताप आहे. आपण हे सर्व जाणता तरीही मला श्रेय देताय. तुझी ही विनम्रता आम्हाला मनापासून आवडली. विनम्रता वीरांचं भूषण असते. लक्ष्मण, तुझ्या वीरतेबद्दल आम्हाला संशयच नाही. परंतु आजच्या विजयाचं सर्वात अधिक श्रेय महाराज विभीषणांना मिळालं पाहिजे. कारण यांच्या गुप्त यंत्रणेमुळेच तू मेघनादला त्याचा यज्ञ पूर्ण होण्याआधी मारू शकलास. होय दादा, मेघनाद परमवीर होता. प्रत्येक प्रकारच्या रणकौशल्यात पारंगत. यात काहीच संशय नाही. जर त्याने निकुंबलाचा यज्ञ सिद्ध केला असता तर तो अजय झाला असता. महाराज विभीषण,
आपण मित्रधर्माचं पूर्णतः पालन केलं आहे. आम्ही या मित्रतेचं कर्ज फेडण्याचा सर्वतो प्रयत्न करू. असं म्हणून मला लज्जित नका करू रघुनाथ. मेघनाथचा वध सुरेश, महेश, अखिलेश कोणाच्याही हातून संभव नव्हता. हे तर लक्ष्मणासारखा योगीच करू शकला असता. क्षत्रिय कुळात जन्म घेऊनही ब्रह्मऋषीप्रमाणे त्यागवीर, परम तपस्वी, यतीप्रमाणे जीवन व्यतीत करणारे लक्ष्मणच या दुर्दम्य योद्ध्या मेघनाचा वध करू शकले. सौमित्र लक्ष्मण, तुझ्या दुष्कर पराक्रमानं दुर्दम्य योद्धा इंद्रजितचा अंत करून तू या युद्धाला निर्णायक स्थितीत आणून ठेवला आहेस. 3 दिवस 3 रात्रीच्या या भीषण युद्धात रावण कुमार मेघनाथचा पराभव केल्यानं जणू तू रावणाला पराभूत केला आहेस. जणू आज मी शत्रुहीन झालो आहे. क्षमा प्रभू. पुत्र शोकाने प्रतिहिंसेची जी ज्वाळा लंकेशाच्या हृदयात भडकत राहिली असेल त्याचे अनुमान आपण नाही लावत आहात. पुत्रशोकाच्या दुःखात वेळा झालेला रावण साक्षात महाकाळाचे विक्राळ रूप धारण करून न जाणो काय करू शकतो. प्रभू, युद्धाच्या नीतीनुसार या शवावर आपला अधिकार आहे. याच मेघनाथाने आपल्याला नागपाशाचा त्रास दिला होता. लक्ष्मण बंधूला वीरघातनी हत्याराने मूर्छित केले होते. आता सर्व वानरसेनेची इच्छा आहे याची अशी वाईट स्थिती केली जावी की शत्रुदल त्राही त्राही करून उठेल. वृक्षराज जांबुवंत, मेघनाद जोपर्यंत जिवंत होता आमचा शत्रू होता, पण ते शत्रुत्व याच्या मृत्यूबरोबर समाप्त झालं. सभ्य पुरुष मेलेल्या शत्रूशी कधीच शत्रुत्व नाही धरत. मृत शरीराला त्याच पंचतत्वांकडे सोपवून दिलं पाहिजे ज्यापासून त्याची निर्मिती झाली आहे. मनुष्याच्या अंत्यविधी कर्माचा अधिकार त्याचा मुलगा, भाऊ, वडील अथवा काकाचा असतो. म्हणूनच या शवावर त्याच लोकांचा अधिकार आहे. या वीरानं वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्राणाचं बलिदान दिलं. या परमवीर पितृभक्ताचं शव त्याच्या आईसमोर अशा प्रकारे अनादरानं जाता कामा नये. हनुमान, प्रभू, यांना मोठ्या सन्मानानं लंकेच्या मुख्य दारावर ठेवून दे, ज्यामुळे दार उघडून राक्षस सैनिक यांना आत घेऊन जाऊ शकतील. जशी आज्ञा प्रभू.